मुलीचं कौतुक व्हावं म्हणून बापानं टोपलं भरून आंबे दिले, गावरान आंबे एक मोठं टोपलं भरून दिलं, सुगंध सुटलेले आंबे. जेव्हा आंबे घेऊन त्या गाडीमध्ये मुलगी 2 दिवसानं विचारलं बापाने, काय म्हणले जावाई मोबाईलवर, काय बाबा तुमचे जावाई म्हणले 3 पैशाचे आंबे पाठवले आणि बाकी आम्हालाच करावं लागलं. चपात्या कर, पुरणपोळी कर, भजी काढ, कुरडई, पापड. असं झालं का? मग 8 दिवसानं 2 टोपले आंबे बापानं गाडीत, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, 5 किलो तूप, बेसन पीठ, पिठाच्या पुड्यापासून मटेरियल पाठवलं. पुन्हा 8 दिवसांनी खूप लावला. आता काय म्हणले बापू, काय बाबा तुमचे जावाई बापू म्हणले तुझा बाप काय आम्हाला भिकारी समजला का म्हणले, मिठासहित पाठवला. सांगा काय करावं? अरे म्हणून 10वा ग्रहण विठ्ठल जामा तो दशमो ग्रह दाता पंचदशम रत्न. 14 रत्न सर्वाला माहिती आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेशब्रह्मादि देवांगणा, अश्वम सप्तमुखे विषम शंखोमृतम चांबुदे रत्नानि ह 14. हे 14 रत्न पाठ आहे. पण दात्याला 15वं रत्न म्हटलेलं आहे. दाता कोणाला म्हणतात? हे असं निमित्त साधायचं आणि सर्वांना परमार्थ घडवून आणायचा, याचं नाव दाता. दाता तोचे एक जाता, एक जाणा नारायणा स्मरवी. मग निमित्त कन्या रत्नाचं असू द्या, पण कालपासून श्रवण घडतंय ना. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. म्हणून दाता 15वं रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे आणि सुपुत्र 7वा रस आहे. 6 रस सर्वांना माहिती आहे. आंबट, तुरट, खारट, गोड, तिखट हे षड्रस सगळ्यांना माहिती आहे. पण 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे आणि दिवा लावायला वारसदार नाही, तर सगळे रस बेचव आहे. उंदीर मेला तरी धान्याचा दाना नसू द्या, पण वारसदार आहे, मग त्या रसाला चव आहे. सुपुत्रो सप्तम. नाही तर गरज होती का? अख्खं रामायण त्याच्यामुळे घडलं. उदास क्यों राजन? वसिष्ठ विचारतात. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. मला मुलगा नाही बाबा, 4 होतील धरेऊ धीर होई सुतचारी. मग ते सगळं पुढचं रामायण तुम्हाला पाठ आहे. सुपुत्र 7वा रस आहे. म्हणून ऐसा पुत्र देई संता. पुत्राची अपेक्षा केली, पण कैसा? जरी त्या आवडी पंढरीनाथा. निदान 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 का? निदान संताच्या पोटी तरी असं लेकरू जन्माला येऊ द्या. नाही तर बाप कीर्तन करतो, मुलगा बिअर बारमध्ये. म्हणून ही अडचण असल्यामुळे विनंती, निदान संताची परंपरा, त्याच्या बापाची वारी हे चालवण्यासाठी ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला पंढरीनाथाबद्दल आवड असावी, प्रेम असावे. निदान संताच्या पोटी तरी असं लेकरू जन्माला येऊ द्या. गोविंद बाबा सावध राहा. ठीक आहे. जरी त्या आवडी पंढरीनाथा, अजून त्याच्यापासून काय अपेक्षा आहे?
गीता नित्य नेमे गीता नित्य नेमेरा गीता नित्य नेमेरा गीता नित्य नेमे पंढरीनाथा अजून त्याने काय करावं? गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. हा वाची दोन्हीकडे लावायचा, मध्ये जरी आला तरी वाची ज्ञानेश्वरी प्रेमे आणि गीता नित्य नेमे वाची. वाचीला मध्ये तसाच राहू द्या, फक्त इकडचं तिकडे वेल्डिंग करा आणि तिथून तिकडचं वाचा की अर्थ दोन्ही लागतात. गीता नित्य नेमे वाची म्हणजे गीतेबद्दलचा नित्यनेम. नित्यनेम महत्त्वाचा आहे. तुम्ही पहा, नाम घेणारा दुर्लभ नाही. भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतलं. जन्मात भजन केलं नव्हतं, ते फिरायला गेलं, सायंकाळची वेळ फडमावली जंगलात, सूर्य मावळला, अंधार पडला आणि वाघाची डरकाई ऐकली. यानं वाघ बघितला, मेहरबानी वाघानं याला नाही बघितला. बरं, जन्मात त्यानं भजन केलं नव्हतं, घामानं भिजलं, त्या वाघाला पाहून गावाकडे घाईघाई नारायणा गोविंदा विठ्ठला केशवा पांडुरंगा वाचव बापा असं करीत करीत गाव जवळ आलं आणि गावातल्या लोकांचे शब्द ऐकले. म्हणला गावाला वाटतं. तिथून कॅसेट बदललं. मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है. जंगलातच काम होतं का? म्हणजे नाम घेणारा दुर्लभ नाही. भीतीपोटी नाम घेतल्या जातं, स्वार्थापोटी नाम घेतल्या जातं. मग दुर्लभ कोण? नित्यनेमानं नाम घेणारा दुर्लभ आहे. म्हणून इथे शब्द आहे गीता नित्यनेमे. आता गीताच का? याचं कारण आहे, गीता हे सार आहे. शब्द ब्रह्मी असंख्याचे जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. मग 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, जे तुला अभिप्राय 7 सेती. ही संपूर्ण सार आहे. आणि सार ग्रहण करायचं आहे माऊली, असार टाकायचा आहे. सारी सारी को गहिरे थोता दे उडाय. असार त्याज्य आहे, सार ग्राही आहे. मग काही काही पदार्थ एकमेकाच्या विरुद्धात आहे. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. हे विरुद्धार्थी शब्दामध्ये गुणाच्या दृष्टीनं. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधलाचा खायचा. आंब्याचा 2 भाग फेकायचे आहे, वरचा साल, खालची कोय, मधला घ्यायचा रस. पेड्याचा आतला फेका, मधला फेका, मग काय खा? अख्खा खा. हे सार आहे. सारी सारी को गही रहे थोता दे उडाय. जे सार आहे ते ग्राही आहे. गीता हे सार आहे. कशाचं? शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. संपूर्ण वेदाचं सार व्यासो नारायणाने महाभारतात आणलं. त्यांना ग्रंथ लिहायचा होता प्रभाकर दादा, पण लेखक सापडेना व्यासांना. मधुबाबा लेखक सापडेना. जसं कारखाना सुरू व्हायला लागला म्हणजे 15 दिवस आधी सगळे ट्रकचे मालक
टोळी शोधतात आणि टोळीवाले मालक शोधतात. 15 दिवस झाले टोळी सापडेना आणि 15 दिवस टोळीला मालक सापडेना. परळीच्या स्टँडवर 5-25 कोपऱ्यात बसले होते. मालक वैतागून एसटी थांबली म्हणून तिकडे विडी ओढत गेला. तर हे 5-25 लोक कर बाबा कुठले लांबचे आहोत आम्ही. काय कामं करता? ऊस तोडायचं काम करतो. 15 दिवस झाले आम्हाला ट्रक मालक सापडेना. असं म्हणजे का 15 दिवस झाले मला टोळी सापडेना. तसा दोघाला आनंद झाला परळीच्या स्टँडवर. तसं व्यासांना लेखक सापडेना आणि गणपतीला काम सापडेना. दोघाची भेट झाली मांडव्याला. कल्पना करा. हां, मला महाभारत लिहायचं आहे पण लेखक सापडत नाही. अहो मला लेखन कामच भेटत नाही. ठरलं मग आपलं ठरलं, पण एका अटीवर. माझ्या लेखणीला लिखाण पुरलं तर थांबेल, नाही तर निघून जाईल. चालेल, करा सुरू. म्हणून महाभारतावरचं चित्र पहा तुम्ही. व्यास महर्षी सांगतात, गणपती लिहितात. मोराचा पीस त्यांच्या हातात. महाभारत असं तर लेखक गणपती आहे. करा सुरू. 11:17 झाली. करा सुरू. हां मग. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. लिहिला का? लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर नमस्कार. कारण व्यासाच्या मनात श्लोक आला की गणपती लिहून काढायचे. अशा लेखकाला किती पुरवायचं? म्हणून व्यास म्हणाले, आता एक काम करा, अर्थासह लिहा. अर्थासह लिहा. अर्थासह लिहायला सुरुवात तरी घामाघूम केलं व्यासांना. आणि म्हणून गणपतीची अडवणूक करण्यासाठी व्यासाने 8800 श्लोक त्याच्यात कूट घातले. कूट. अष्टश्लोक सहस्त्राणी अष्टश्लोक शताणी च अहम वेद्मि शुको वेत्ति संजय जानाति वा नवा. 8800 श्लोक महाभारतामध्ये कूट आहे बरं का. भारत महाराज भारतामध्ये 8800 श्लोक कूट आहे. कूट म्हणजे शब्दशः अर्थानं ज्याचं समाधान होत नाही. एक श्लोकाची नमुना सांगतो. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. पाठ करून टाका थोरात. जमला. लिहिला का? हो म्हणत जाना. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. अर्थासह लिहायला सुरुवात केली मधुबाबा. केशवम म्हणजे कृष्ण भगवान, पतितम म्हणजे पडलेले, दृष्ट्वा म्हणजे पाहून, द्रोण म्हणजे द्रोणाचार्य, हर्षमुपागतः म्हणजे हर्षभरीत झाले. हा अर्थ लावला. पण खालची लाईन, रुदंती कौरव सर्वे, कौरव रडू लागले. मग डोक्याला हात लावून गणपती बसले की भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथावर आहे, ते मैदानात पडले तर द्रोणाचार्य विरुद्ध पार्टीला असल्यामुळे आनंद होणार त्यांना, बरोबर आहे. पण कौरव रडतील का? ते तर अख्ख्या मांडव्यात पेढे वाटतील. घ्या, पडला ड्रायव्हर, विजय आमचाच होणार. रुदंती कौरव सर्वे याला कूट म्हणतात. आणि मग शब्दशः अर्थानं न लावता व्याकरण चालवलं. केशवमचा विग्रह केला. के आणि शव. मजा पहा, कूट श्लोकाची मजा अर्ध्या मिनिटात सांगतो. केशवम, केचा अर्थ कोणाचं? कारण किम सर्वनामाचं आहे ते. किम के काणी किम के काणी केन काभ्याम कैही हे 7 विभक्तीत घरी गेल्यावर चालवणे. किमचं के झालं. शेव म्हणजे प्रेत, बरं का माऊली. आता पहा अर्थ. केशवचा कृष्ण झालता अर्थ. आता केशवचं कोणाचं प्रेत? कोणाचं प्रेत लिहिलं. पतितम पडलेलं, पाण्यात फुगलेलं होतं. द्रोण हर्ष मुपागतः. द्रोण म्हणजे कावळे. कावळ्याचा आनंद आवरेना. कावळा काव 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 करून जात भाईला बोलू, रे फुगलेलं प्रेत आहे, महिनाभर संधी आपल्याला. ही लाईन वरची. पण रुदंती कौरव सर्वे, कौरव शब्दाचा अर्थ कोले होतात. कोल्याचाही कळप तिथं होता, पण नदीच्या काठाला होता. ते उदास झाले. म्हणले का पाण्यातलं प्रेत आहे रे, आपल्याला संधी नाही रे. हा केशवम कथक गतः. प्रेत खाण्याची संधी आपल्याला नाही म्हणून कौरव म्हणजे कोल्हे नाराज आहे. आणि प्रेत फुगलेलं पाहून कावळे खुशीत आहे. याला कूट म्हणतात. असे 8800 श्लोक कूट आहे महाभारतात. ते कशासाठी? गणपतीला अर्थ लावायला वेळ मिळावा आणि दुसरा आठवायला व्यासांना चान्स मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. वेळ कमी असल्यानं दादा लगेच तयार झालं. म्हणून शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके. बरं का पाटील?
मग संपूर्ण महाभारताचं सार गीतेत आणलं. जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्षे जोडे. 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. गीता म्हणजे काय आहे? 18 पर्व महाभारतापैकी जे भीष्म पर्व आहे, त्या भीष्म पर्वातला कृष्ण अर्जुनाचा युद्धाच्या आधीचा छोटासा संवाद, त्याचं नाव गीता आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाभारत वेदात नाही ते महाभारतात आलं, महाभारतात नाही गीतेत सार आलं. गीतेचं सार नंतर बघू, पण नुसतं गीता गीता म्हणा. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती तयानरा. नाही पुनरावृत्ती तयानरा. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती म्हटलं माऊलीत नाही पुनरावृत्ती तयाणारा. अरे गीतेच्या नामचिंतनात जर एवढं प्रयोजन आहे तर गीतेत काय नसेल. म्हणून नित्य नेमे काय गीता. गीता नित्य नेमे, नित्य नेमान गीता नित्य नेमे वाची. ठीक आहे, पण पुढे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. अहो मग गीता सांगता इकडे ज्ञानेश्वरी, त्याचं कारण आहे बाबा. गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. कारण गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. इति गुह्यतमं शास्त्र ही गीता, आणि प्रगट गुहे बोले ही ज्ञानेश्वरी. प्रगट केलं इथे गुह्य प्रगट ज्या ग्रंथात केलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. नाहीतर वेद डॉक्टर आहे, डॉक्टरच्याच मुलीचा आहे आणि इथे कार्यक्रम. डॉक्टर पांडुरंगजी बैरामजी चाटे पाठ आहे ना बरोबर. त्यांचे बंधू कृष्णा बैरामजी चाटे, दोन्हीकडचे आजी आजोबा लक्ष्मी प्रभाकरराव आणि शांताबाई बैरामजी. काही राहिलं का सांगत जा मध्ये मध्ये. विठ्ठल. बरं का तहसीलदार साहेब, वेद म्हणजे डॉक्टर, भगवान आमचा बाप, ज्ञानोबाराय आमची आई, आणि गीता हे औषध. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. बाळ आजारी पडलं तर बापाचं काम आहे माऊली दवाखान्यात. तिथं गेल्यानंतर डॉक्टर तपासतात. अमुक अमुक औषधाची बाटली आणली बरोबर आहे. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी. अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. झालं का साहेब? हो झालं नाही. 517 रुपये काढा. हे डॉक्टर. तसं अहितापासून काढी ती हित देवणी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. काय खायचं आणि काय खाऊ नये अहितापासून काढी ती हित देवणी वाढविती. म्हणून वेद डॉक्टर आहे. मग तिथून पुढे बापाचं काम सुरू होते. बाप कडेवर बाळाला घेतो आणि एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची. दवाखान्यातलं चाललंय आपलं, भल तिकडे डोके चालू नका तुम्ही. बाळ आणि बाटली घरी. बाप घरी येतो आणि आईच्या ताब्यात देतो. हे बाळ न हे बाटली
2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं खायला दे, तमकं खायला देऊ नको, ऑफिसची वेळ झाली मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. दवाखान्यात तपासून औषध दिलं, इथे डॉक्टरचं काम संपलं. आईजवळ बाळाला न औषधाची बाटली दिली, नियम सांगून बाप निघून गेला, बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम सुरू होतं आईचं. मग आई काय करते? बाळाला मांडीवर घेते, बाटली हातात घेते, पण त्या बाटलीला सील असतं, औषधाची बाटली. पहिल्यांदा आई बाटलीचं सील तोडते. तसं भगवान बाप आहे, गीता औषध आहे, त्यानं ही औषधाची बाटली आमच्या आईच्या म्हणजे ज्ञानोबारायच्या ताब्यात दिली. मग आईनं काय केलं? त्या औषधाच्या बाटलीला जे संस्कृतचं सील होतं ते पहिलं सील आमच्या आईनं तोडलं. संस्कृताची गाठी वरडोने ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी वरडोने केली से मराठी पहिल्यांदा आईनं भरत महाराज सील तोडलं. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टीन केली से मराठी गीता देवी. आणि मग माय चमच्यानं औषध पाजते ना फडमावली, तसं आमच्या ज्ञानोबारायाणी 9033 ओव्या म्हणजे 9033 चमच्याच्या द्वारा तुम्हा आम्हा लेकराला पाजलेलं हे औषध आहे. म्हणून गीतेत आहे, ज्ञानेश्वरीत आहेच. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी लिखितेची टीका. 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 विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे दाप. साधकांची सुख रूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे दाप. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्ण हे लिखितेची टीका. बस गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणून गीता नित्य नेमे वाची ठीक आहे, पण पुन्हा ज्ञानेश्वरी प्रेमे. प्रेमानं काय अपेक्षा आहे? ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. पंढरीनाथाची आवड असावी, नित्यनेमानं गीता वाचावी आणि प्रेमानं ज्ञानेश्वरी. इथपर्यंत आलो आपण. आहे बरोबर करू सगळं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बरोबर करू. पुढचं सगळं कळलं तुम्हाला दादा? 11:30 झाले ना? बरोबर का? जमते. हात वर करा. शाबास. शूटिंगवाले एवढं हा आदर्श जाऊ द्या ना. मुलगी झाली म्हणजे सगळे डोक्याला हात लावून बसतात लोक. अरे महाराष्ट्रात जाऊ द्या, मुलीचाही जन्मोत्सव केवढ्या उत्साहात करतात माणसं. हा आदर्श जाऊ द्या. एवढे हात. शाबास. आणि पेपरला पहिल्या पानावर द्या. कन्या रत्नाच्या जन्मोत्सवानिमित्ताने भजन करणारा जनसागर. एका तालात विठोबा रखुमा.
अच्छा ठीक आहे. ऐसा पुत्र देई संता, मला परवानगी दिल्याबद्दल ऐसा पुत्र देई संता. जरी त्या आवडी पंढरीनाथा, गीता नित्य नेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून काय? एवढं झाल्यावर पठ्ठा गीता वाचतोय, पठ्ठा ज्ञानेश्वरी वाचतो, पठ्ठ्याला पंढरपूरच्या पांडुरंगाची आवड आहे, असा त्याला अभिमान होता कामा नये. कारण आता पाहिलं तुम्ही, अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे. 2च टिपणं पाठ आहे. त्या अभंगाचं ध्रुवपदही पाठ नाही. अभंग माऊलीचा आणि काय तुकाराम महाराज गोड सांगतात म्हणतोय, तरी त्याच्याही तारखा मिळत नाही. आणि छाती काढून चालतंय पुन्हा. 2च टिपणं बरं का भरत महाराज. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला मधुबाबा, आनंदानं कीर्तन ठेवलं त्यानं आणि यानं अभंग घेतला. शेवटचा हा दिवस गोड व्हा का म्हणले, मला तेवढंच पाठ आहे. अरे का कीर्तन 1200चं आहे ना तुला, ते गोड जेवणाचं पाठ. माझं होणी ज्ञानी. तुम्ही पहा विंचवामध्ये नगभर विष आहे गीते बाबा, आकडा वर करतोय ते. 1000 पण जहर सापात आहे, मान खाली घालतोय. ऋषिको बिंदू मातन ऊर्धम होती कंटकम विषभार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुकी. ठरलेलं आहे. येड्या बाभळीच्या फांद्या वाकत नाही, आंब्याच्या झाडाच्या वागतात. कारण हिला फळच नाही, ताट उभी आहे. फळली या तरुची शाखा सहज भूमीसी उतरे देखा. मग नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. मधुबाबा व्यासाला विशाल बुद्धे म्हटलं, व्यासांचं कौतुक होऊ लागलं. व्यासोच्चिष्ट जगत्रय म्हटलं. पण व्यास समुद्राच्या काठाला उभे राहून म्हणाले, माझं कौतुक करू नका, मी ज्ञानी आहे, ज्ञानी आहे, ज्ञानी आहे वाटतं का तुम्हाला. त्यांनी दर्भाची काडी घेतली गवताची, समुद्रात बुडवली, अशी वर काढली, त्याचा थेंब पडला भरत महाराज. आणि सांगितलं व्यासाने, आता जो थेंब पडला ना, एवढं ज्ञान माझ्याकडे आहे, समुद्रभर जगात शिल्लक आहे. हे 2च टिपणं अल्पविद्यापरी. म्हणून पठ्ठा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, पठ्ठा गीता. काही कायला ती सवयच आहे. आपलं तसं नाही व 5 मिनिट देवाचं नाव घेतो मगच. ते चांगली गोष्ट आहे, 5 मिनिट देवाचं नाव घेतो, आनंदाची गोष्ट आहे. पण एकदा चौकात बसला म्हणजे 23 तास 55 मिनिटं अख्ख्या तालुक्याच्या उखाडा पाखाडा करतो. याची काय वाट. हा ना, अहम करो मी गीता वाचतोय, मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी वारी करतो. अहम करो मी इति वृथाभिमाना. मग अभिमान नसावा. मग त्यानं काय करावं. संतांच्या चरणा, संतांच्या चरणा, संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, ऐसा पुत्र देई संता. कोणी साधू संत महात्मा भेटला की त्यांनी पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, असंही प्रमाण आहे.
तुकोबारायचं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. इथं थोडासा फरक आहे. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा अर्थ एकच आहे. हे मधुबाबाला पाठ असल्यामुळे वेल्डिंग करून दिलं मी. विठ्ठल मस्तकच का? काही म्हणतील काय गरज आहे? तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. सुख दुःख जीव भोग पावे. पायी काटा नेहटेन ते वेथा जीवीशी उमटे. जमलं आता चाललं आपलं कीर्तन वाढत, पण आता घड्याळ पुढे चाललं. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे, आमचंही बरोबर आहे. समजोता. मग चालता चालता बुवाच्या पायावर पाय ठेवला तर नाही होत का? पाय आमचाच, डोकं आमचंच, एका देहाचे अवयव नाही भाऊ. डोकंच टेकवायचं आहे, त्याला पाया पडणे म्हणतात. बरं, हे 5 मुद्दे सांगतो 2च मिनिटात. पहिला सलाम असतो. काय टवकारला थोरात? बरं ठीक आहे. पहिला सलाम, मग राम राम, मग नमस्कार, मग पाया पडणे आणि मग दंडवत. हा 5वा टप्पा. दंडवत हा 5वा टप्पा आहे. पाया पडणे 4था टप्पा आहे. नमस्कार 3रा आहे. राम राम 2रा आहे. सलाम पहिला आहे. कारण जिथं एकाच हाताचं काम तो सलाम. सलाम वालेकुम. पण राम राम म्हणताना एका हातानं नाही जमत. आता वाढली क्रिया 2. हे घरी गेल्यावर डोकं चालवा. सलाम एक हिंदी अभंगामध्ये तुकोबारायचं प्रमाण आहे. 300 हम सब करे सलाम, 300 हम सब करे सलाम, 300 हम सब करे सलाम, 300 हम सब करे सलाम. जा मुख बैठा राजा राम, जा मुख बैठा राजा राम, जा मुख हिंदी भाषेतला अभंग तुकोबारायचा. 300 हम सब करे सलाम. कोणाला? जा मुख बैठा राजा राम. सलाम एका हाताचाच असतो बरं का थोरात. पण राम रामच्या वेळेला दोन्ही हात पाहिजे. एका हातावर झाला सलाम, पण 2 हाताचा राम राम. नमस्कारच्या वेळेला हात तसेच ठेवायचे आणि थोडं डोकं वाकवायचं, मग होतो नमस्कार. हात तसेच राहू द्यायचे. नमः करोति नमस्कार. पण पाया पडायच्या वेळेला डोकं पायावर ठेवायचं, हे पाया पडणे. आणि दंडवतच्या वेळेला काही शिल्लक ठेवायचं नाही. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. म्हणून दंडवत 5वा, पाया पडणे 4था, नमस्कार 3रा, राम राम 2रा, सलाम वालेकुम पहिला. जा मुख बैठा राजा राम, 300 हम सब करे सलाम. सलाम, राम राम, नमस्कार. इथे पाया पडणं. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या डोकंच का टेकवायचं? याचं कारण सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवामध्ये डोकं श्रेष्ठ आहे. कारण श्रेष्ठ कशाला म्हणतात तहसीलदार साहेब? ज्याच्या असण्यानं शरीर चालतं, नसण्यानं पडतं, त्याला म्हणतात ते प्रधान आहे. त्याच्याशिवाय नाही. म्हणून तर सरकारला काय गरज आहे? हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट. काकूजीला येऊ सांगतं हेल्मेट वापरा. कारण त्याला म्हणायचं आहे सरकारला की तुमचा पाय तुटला तर प्लास्टिकचा तयार आहे.
हात तुटल्यावरही आमच्याकडे प्लास्टिकचे तयार आहे, पण मुंडकं प्लास्टिकचं निघलं नाही तेवढं तुम्ही सांभाळा, बाकीचं आम्ही वेल्डिंग करतो. म्हणून हेल्मेट एक म्हणला आमच्या गावच्या माणसाला 2 हात नाही, काय गप्पा मारतो, नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला 2 पायच नाही, बरं नसल. एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही, नको बाता आणू, त्याशिवाय चालतच नाही. याला कुठेही मान आहे तहसीलदार साहेब, मानेवरच आहे ते. याला मान काय ते पहिलं मानेवरच ठेवलेलं आहे. कुठेही मान आहे. झोपतून उठायचं तरी पहिला मान डोक्याला द्यायचा असतो. पहिलं डोकं उचलायचं असते का पाय उचलतात? उद्या सांगा बरं मला, काय उचलतं ते? पहिलं डोकं, पहिला मान डोक्याला आहे. पोहायला गेला तरी एवढं पाण्याच्या वर ठेवा. एक म्हणला आमच्या भागातला असा पोहणारा आहे, अर्धा तास अख्खाच बुडून राहतो, मग तो नाही निघायचा. मग डेड बॉडी पोलीस काढतील पंचनाम्याला. पंचनामा ठीक आहे. मुख्य सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, जगामध्ये श्रेष्ठ असणारं डोकं, आणि ते डोकं संताच्या देवाच्या पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. म्हणून त्यांनी काय करावं? जनाबाई ऐसा पुत्र देई संता कैसा आवडी पंढरीनाथा. अजून गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे, नित्यनेमानं गीता वाचावी, प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचावी. आणि कोणी साधू संत आले ना, नाही तर काही घरी प्रभाकर दादा आजोबा नातवाचं मुंडकं दाबतो बुवाच्या पायावर, तरी नातू मागं सरतो. तर त्याचा आजा नाही पाया पडला, बाप नाही पाया पडला, हे कसं काय पडेल? आणि काही ठिकाणी लहान मुलं तुरु 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 पळत येतात आणि बुवाच्या पायावर डोकं. हे संस्कार आहे, संस्कार. म्हणून तर राजे दशरथजी विश्वामित्र जातात तेव्हा म्हणाले होते, मैं थोड़े दिन रहने वाला हूँ बाबा, मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं, आते जाते रहना, और मेरे 4 बेटे को संस्कृती का बोध दिलाते रहना. संस्कृती का बोध. जर तुमच्या मुलावर संस्कार नसेल तर तुमची मुलं तुमच्या समोरच 12 ते 4 ढाब्यावर थांबून अख्खं विकून याच गावात पुन्हा जर्मनच्या ताटात बाजरीचे पिठं मागतील. जर संस्कार नसेल तर. जर संस्कार असेल तर तुम्ही कल्पना केली नाही एवढं वैभव तुमच्या समोर मुलं निर्माण करतील. म्हणून संस्कार. तर काय करावं? कोणी साधू संत आले, फाटका वारकरी आला तर त्यांनी पायावर डोकं ठेवावं. जनाबाई म्हणतात हे देवाकडे चाललंय, कारण निधान हा शब्द शेवटी आहे आणि निधान देवाला म्हटलेला आहे. देव म्हणजे निधान. नरदेहालाही निधान म्हटलं मधुबाबा, तसं विठोबा निधान त्यालाही. म्हणून त्याच्याकडे हे मागणं आहे. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. असा संताच्या पोटी पुत्र जन्माला येऊ द्या, त्याला पंढरीनाथाची आवड असावी, पुन्हा नित्यनेमानं गीता वाचावी, प्रेमानं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, आणि साधू संत आल्यावर त्यांच्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्यावं. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. अहो पण 15 मिनिट आले, 15 मिनिट आहे जनाबाई. मग जर त्याच्या नशिबात तसा पुत्र नसेल तर मुलगी सुद्धा चालेल. कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी
मुलगा नसेल तर मुलगी चालेल, त्याच्यासाठी तर कीर्तनच आहे. पण कशी? कन्या व्हावी भागीरथी. भागीरथी म्हणजे इथे तुकाराम महाराजची मुलगी हा शब्द घ्यायचा नाही, कारण तुकोबारायाच्या जीवनचर्येला झाले 350 वर्ष आणि अभंगाला झाले 750 वर्ष. म्हणून ही भागीरथी तिथं वेल्डिंग करू नका थोरात, हा ना. तेव्हा भागीरथी तुकोबाराय नाहीच, हे जनाबाईचा अभंग आहे. इथे भागीरथी याचा अर्थ निर्मळ चित्ताची. भागीरथीला निर्मळ म्हटलेलं आहे. कन्या व्हावी हे पूर्वीपासून, जर सरकार संताच्या मतानुसार वागलं असतं, आता 135 कोटी लोकसंख्येचा भस्मासूर देशात नसता. 750 वर्षापूर्वीचा कायदा होता, पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तेही लोक चोखोबार आहे. तसा पुत्र तुमच्या नशिबात नसेल तर मग कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. अहो पण मीरा मुक्ताईसारखी मुलगी नशिबात नसेल आणि पुंडलिकासारखा पुत्र नसेल तर एक मेहरबानी करा, इतुके न देवे तुझ्यान तरी करिगा निसंतान. तसा पुत्र तशी कन्या नसेल तर अजिबात होऊ देऊ नका. द्यायचं असेल तर मीरा मुक्ताईसारखी कन्या, नाही तर पुंडलिकासारखा पुत्र. दोही माझी एक लेखा, दोही मीरा मुक्ताईसारखी कन्या, नाही तर पुंडलिकासारखा पुत्र. हे नसेल तर दोही माझी एक लेखा, बोले केशवदास चोखा. आणि या दोन्हीपैकी नसेल तर करिगा निसंतान, अजिबात संतान होऊ देऊ नका. पुरे एकची पुत्र माये पोटी. या न्यायानं कन्या व्हावी भागीरथी. ते तर तेव्हाचा आहे कायदा, आता लिहिलं सरकारनं, मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. अरे तर 750 वर्षापूर्वीच आहे, कन्या तरी ऐसी देई. मुलगा एका कुळाचा उद्धार करतो, बरं का दादा. मुलगी 2. सीता जाताना रडती ना, तेव्हा सुनैना माता जनक राजे म्हणाले, जा बेटा जा, मुलगा नसू दे पण पुत्री पवित्र किये कुल दोऊ. सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुळाचा उद्धार करणारी कन्या. कन्या व्हावी भागीरथी, निर्मळ भागीरथी. भागीरथी शब्द आला की निर्मळ, जिच्या चित्तात मळ नाही, उलट तिच्या चित्तात तुझ्याबद्दल प्रेम असावं. कन्या व्हावी भागीरथी, तुझे प्रेम तिचे चित्ती. मग आता 10च मिनिट आहे. मग आता बस, आतापर्यंत जेवढं मागणं मागितलं, संताला असा पुत्र होऊ द्या, त्याला पंढरपूरच्या पांडुरंगाची आवड असावी, नित्यनेमानं गीता वाचावी, प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचावी, साधू संताच्या चरणावर डोकं टेकवावं. नाही पुत्र तर मुलगी चालेल, पण तुझ्याबद्दलचं तिच्या चित्तात प्रेम असावं.
आतापर्यंत जेवढं मागणं मागितलं याची पूर्तता करा देवा. ऐसे करे संत जना, ऐसे करे संत जना, ऐसे करे संत जना, ऐसे करी संत जना. सुरुवात झाली ऐसा पुत्र देई संता. निदान संताला असा पुत्र द्या त्याला पांडुरंगाची आवड नित्यनेमानं गीता प्रेमानं ज्ञानेश्वरी संताच्या चरणावर नतमस्तक व्हावं. कन्यासुद्धा चालेल पण जिचं चित्त भागीरथीसारखं निर्मळ नव्हे तिच्या चित्तात तुझ्याबद्दलचं प्रेम. ऐसे करी संत जना दासी जणीच्या निधाना. इथं निधान शब्द पांडुरंगाच्या बाबतीत घ्यायचा. म्हणजे जनाबाईची पांडुरंगाकडे ही मागणी आहे की निदान संताला अशा पद्धतचं लेकरू होऊ द्या. बस काही कसर ठेवली नाही. आता 4 मिनिट राहिले. फडमावली तुमच्या गावात आहे मी. कधी 18 तारखेला 7 ते 9 सायंकाळी कणेरवाडी कैलासवासी बबनराव मारोतरावजी फड यांचे पुण्यस्मरणार्थ त्यांचे दोन्ही बंधू मंचकराव आणि रामकिशनजी चिरंजीव गोविंदराव या
फड परिवाराच्या वतीनं याच महाराजचं कीर्तन 18 तारखेला म्हणजे परवाला सायंकाळी 7 वाजता होणार आहे. सर्वांनी त्या कीर्तन श्रवणाचा श्रवण सुखाचा लाभ श्रोतृवर्गाने घ्यावा. हे फड परिवाराच्या वतीनं तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे. येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं करायची. काय निवडणूक आहे का? ते कीर्तन आहे. व्याधे पिडला धाय. परवा अतिशय सुंदर शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. बस आनंद वाटला. आमचे मधुबाबा, गोविंद बाबा, सर्व टाळकरी महाराज ही मंडळी हुशार आहे. मी चाल देणार नव्हतो म्हणून त्यांनी आधी उरकून घेतले. हो वा वा. समृद्धीनं 11 तारखेला सुरू झाला समृद्धी. आता त्याचाही वापर होऊ लागला. आनंद वाटला. सगळेच आले. आता जमतेम गीते बाबा तुम्ही सरळ गाडीकडे जाणे असं माझ्यासोबत. उडा 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 तुमच्यात